दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळू-हळू सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळू-हळू सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळू-हळू सोडायचा आहे. आज आपण एक पवित्र, प्रेमळ आणि शक्तिशाली पितृध्यान करणार आहोत. हे ध्यान आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली, त्यांचे आशीर्वाद स्वीकारण्याची आणि त्यांच्यामुळे आपल्या पिढीला त्यांची ऊर्जा मिळून शांती देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आपल्या हृदयात प्रेम आणि कृतज्ञता ठेवून आरामदायी असलेल्या स्थितीत बसायचं आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हातांचे तळवे आकाशाकडे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळू-हळू सोडायचा आहे. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहेत आणि तळवे आकाशाकडे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळू-हळू सोडायचा आहे. तुमचं मन शांत होत आहे. शरीर हलकं आणि आरामदायी होत आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन हलके, हलके, अधिक हलके होत आहे. हळूहळू दोन्ही डोळे, दोन्ही कान, दोन्ही हात हलके, हलके होत आहे. मन शांत आणि निर्विकार होत आहे. आपले लक्ष फक्त श्वासांवर आहे. मनात येणाऱ्या विचारांना हळूहळू मागे सारत आहे. कल्पना करा. कल्पना करा ब्रह्मांडातून तुमच्या हृदयात सफेद प्रकाश पसरत आहे. आणि त्यामुळे तुमचे शरीराचा प्रत्येक भाग, प्रत्येक पेशी हलके आणि शांत होत आहेत. हलके आणि शांत होत आहेत. तुम्ही पूर्ण सुरक्षित, स्थिर आणि शांत झाला आहात. तुम्ही पूर्ण सुरक्षित, स्थिर आणि शांत झाला आहात. आता आपल्या मनात आपल्या आई-वडिलांचा, आजी-आजोबा, जे पितर आहेत, आपले जे पितर आहेत, कल्पना करा. आपले जे पितर आहेत, त्यांना स्मरण करायचे आहे. कल्पना करा. सौम्य प्रकाशाचा सुवर्ण मार्ग तयार झाला आहे. तुमचे पितर तुमच्याकडे प्रेमाने येत आहे. ते प्रकाशमय स्वरूपात आहे. सौम्य आणि आनंदी आहेत. कारण तुम्ही त्यांची प्रेमाने आठवण काढली आहे. हात जोडून अंतःकरणापासून त्यांचं स्वागत करायचं आहे. मनातल्या मनात म्हणायचं आहे, प्रिय पितरांनो, मी तुमच्या आत्म्यांना प्रेम, प्रकाश आणि शांती अर्पण करत आहे. आपल्या आशीर्वादाने आमच्यावर कृपा करा. आमचे काही चुकले असेल त्यासाठी मनापासून माफी मागत आहे. तुमचे संस्कार, मार्गदर्शन व प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. तुमचे आशीर्वाद प्रकाशमय किरणांच्या स्वरूपात संपूर्ण घर, कुटुंब आणि वंशावर पसरत आहे.
संपूर्ण कुटुंब शांती, प्रेम आणि समृद्धीने भरले आहे. तुमच्या आशीर्वादांनी आमच्या इच्छा संतुलित होऊ द्या. अपेक्षा शांत होऊ द्या. दुःख प्रकाशात विलीन होऊ द्या. आणि कार्मिक बंधन प्रेम क्षमेत रूपांतरित होऊ द्या. तुमचे आशीर्वाद आम्हाला सदैव शांती, आनंद आणि प्रेम क्षमेमध्ये रूपांतरित होऊ द्या. प्रिय पितरांनो, मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या इच्छा, अपेक्षा, दुःख आणि कार्मिक बंधन देखील तुम्हाला अर्पण करत आहे. कृपा करून त्यांना प्रेम, शांती आणि मुक्ततेत रूपांतर होऊ द्या. जसे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केले, तसेच आमच्या पुढील पिढ्यांनाही शांती, प्रेम आणि प्रगतीचे मार्गदर्शन मिळू द्या. संपूर्ण घरभर, वंशभर आनंद, स्वास्थ्य आणि प्रकाश पसरू द्या. बघा, बघा, अगदी अंतःकरणाच्या दिव्य दृष्टीने बघा. अंतःकरणाच्या दिव्य दृष्टीने बघा. तुमच्या माफी मागण्यामुळे, कृतज्ञतेच्या भावनेमुळे त्यांच्या डोळ्यात आनंद, समाधान, तृप्ती आणि शांती त्यांच्या चेहऱ्यावर चमकत आहे. कल्पना करा, त्यांचे हात अलगद उंचावले गेले आहेत. त्यांचे हात अलगद उंचावले गेले आहेत आणि त्यांच्या हातातून प्रेम, क्षमा आणि आशीर्वाद तुमच्यावर पसरत आहे. मनातल्या मनात त्यांचे आभार मानायचे आहे. मनातल्या मनात त्यांचे आभार मानायचे आहे. प्रिय पितरांनो, तुमच्या मार्गदर्शनासाठी, प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी मी आभारी आहे. तुमच्या प्रेमासाठी, आशीर्वादासाठी मी आभारी आहे. तुमचे आशीर्वाद आम्हाला शांती, प्रेम आणि आनंद देत राहोत. कल्पना करा, कल्पना करा, हळूहळू त्यांचा आशीर्वाद रूपी प्रकाश संपूर्ण घर आणि कुटुंबभर पसरला आहे. संपूर्ण घर आणि कुटुंबभर पसरत आहे. आता हळूहळू प्रकाश मंद मंद होत आहे. आता हळूहळू तो प्रकाश मंद मंद होत आहे. पण त्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्या सोबत असणार आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू सोडायचा आहे. तुमचे संपूर्ण शरीर, मन आणि आत्मा प्रकाशमय झाले आहे. तुमचे शरीर, मन आणि आत्मा प्रकाशमय झालेले आहे. आजच्या ध्यानात आपण आपल्या पितरांना प्रेमाने स्मरण केले, त्यांना प्रकाशात सोडली आणि त्यांच्या आशीर्वादाला स्वीकारले आहे. हे ध्यान तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला स्थैर्य, प्रेम आणि प्रकाश देऊ. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडताना कोणतीही घाई करायची नाहीये. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडताना कुठलीही घाई करायची नाही आहे.
आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल आणायचं आहे. जे आपण आपल्या पूर्वजांना भेटून आलो आहोत. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल आणायचं आहे. दोन्ही हात रब करायचे आहे आणि हळूवार आपल्या चेहऱ्यावर फिरवायचे आहे. धन्यवाद. पाणी पिऊन घ्यायचं आहे. धन्यवाद. कसं वाटलं मेडिटेशन? खूप छान वाटलं, एकदम समाधान. खूप छान वाटलं मला. झाली का आपल्या पितरांची भेट? हो, झाली. छान होतं. वाटतंय का त्यांच्या आशीर्वादाने आज आपण परिपूर्ण झालो आहोत? हो, सगळी जण नजरेसमोर दिसत होते. प्रेम सर काय सांगून घेतलं. हॅलो. कसं वाटलं म्हणजे? मॅम अश्रू आले आपोआपच त्यांना सगळ्यांना बघून. बघा, हा महिना खास त्यांच्यासाठी आहे. हा पितृ पंधरवडा बोलतात ना त्याला. तर त्यांनी दिलेला जो आशीर्वाद आहे तो कायम आपल्या सोबत असणार आहे. या सकारात्मक ऊर्जेने आपण पुढच्या आपल्या कार्याला आपण सुरुवात करायची आहे. ओके. आशा मॅडम, तुम्हाला काय अनुभव? डोळ्यात एकदम हे झालं, भरून आले डोळे. माझा पण एक हॅलो हा, बोला. माझा पण एक छोटा म्हणजे आता तो असता 50 वर्षाचा, पण 4 वर्षाचा होत गेला ना, तो एकदम डोळ्यासमोर मला दिसला. आता बघा, ह्याचा ऑडिओ असणार आहे, म्हणजे याची रेकॉर्डिंग असणार आहे. आता पितृपक्षाच्या म्हणजे 21 तारखेपर्यंत तुम्ही हे मेडिटेशन रोज करू शकता आणि हे हा. आशीर्वाद घेऊ शकता. बाकी एरवी नंतर. हा, बोला प्रतिमा मॅडम. अनम्यूट करा. अनम्यूट करा. तुमच्यामुळे आम्हाला ही एक म्हणजे साधना मिळाली आणि खरंच म्हणजे बरं वाटलं की असं पण होऊ शकतं हे आणि आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळू शकतात. त्यामुळे एक जीवाला समाधान म्हणजे आनंद मिळाला त्या गोष्टीचा. जसे आपल्या जीवनामध्ये आपल्याला देवाचे आशीर्वाद महत्वाचे असतात, आपल्या गुरूंचे आशीर्वाद महत्वाचे असतात, त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांचे सुद्धा आशीर्वाद आपल्यासाठी एक प्रकारे आपल्या भोवती ते ढाल असतात.
म्हणजे एक कवच म्हणून त्यांचे आशीर्वाद आपल्याला उपयोगी पडतात.